की काय कार्यकर्त्यांना? आता सांगोला तालुक्यामध्ये मी गेली 40 वर्ष झालं राजकारण करतो. मी आता सध्या कुठल्याही पक्षामध्ये नाही. दीपक आबा सावंत पाटील परिवार असंच आम्ही काल सांगोला नगरपालिकेची निवडणूक लढवली. मी, विद्यमान आमदार बाबासाहेब आणि भारतीय जनता पक्ष अशा तिघांनी मिळून निवडणूक लढवली. आता उद्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. त्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांचं मत जाणून घ्यायच्या संदर्भामध्ये छोटीशी बैठक बोलवली होती. पण या बैठकीचं रूपांतरच मोठ्या मेळाव्यामध्ये झालं आणि कार्यकर्ते एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले हे मी सांगण्यापेक्षा आपण सगळ्या मंडळींनी बघितलेलं आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मी शेतकरी कामगार पक्षाचे बाबासाहेब देशमुख आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय जयाभाऊ गोरे असे आम्ही तिघं बसून या निवडणुका आम्ही लढवणार आहोत. आणखी त्यामध्ये जयाभाऊनी कुणाला इन्क्लूड करायचं काही निर्णय होऊ शकतो. आपण आता कार्यकर्त्यांची भावना आहे की कुठला तरी झेंडा आपल्याला हाती घ्यायचा आहे, तर तो पुढचा झेंडा भाजपचा असणार आहे का? एकंदरीत जयाभाऊ आणि देवेंद्र भाऊ यांची तुमच्या बरोबरची सलगी पाहता हा निर्णय भविष्यात होऊ शकतो. भविष्यात होऊ शकतो. भाजपमध्ये जाणे भविष्यात होऊ शकतो. भाजपमध्ये हो आपल्याला सांगितलं